समाधीमध्ये सुख आहे. हो, तिथं जगाचा काही संबंध नाही. समाधीमध्ये माणूस गेला का त्याला काही जगाचा एकदम आत्मरूपी तो समरस होऊन जातो. म्हणजे अशा प्रकारचे सुख आहे ती. कोणते कोणते? योगसुख, भक्तिसुख, सत्याचं सुख, विषयाचं सुख, मोक्षाचं सुख, स्वर्गाचं सुख, ध्यानाचं सुख, समाधीचं सुख, अशी सुख आहेत. पण इथं जे सुख आहे योगसुख सांगितलं माऊलींनी. योगसुखाचे सोहळे. हो, हे गुरुकृपा दृष्टी तू काय करते? आपल्या भक्ताला, साधकाला योगसुखाचे सोहळे दाखवते. तुझे निस्नेहाळे तुझ्या प्रेमामुळे आणि सोमसिद्धीचे लळे पाळतो तू. आपण त्याच्यावर लळा शब्दाचा सांगितला विषय. आधार शक्तीचे आता इथे वर्णन आहे ना, हे 6व्या अध्यायात तो योग आहे त्याच्यातला थोडा भाग आहे. आधार शक्तीचे आणखी धर्मव आधार शक्तीचे आणखी झोप लागते का? आधार शक्तीचे आणखी वाढविषयी कौतुकी हृदयकाश पल्लकी परे देशिनिजे. आधार शक्तीचे आणखी म्हणजे आधार चक्र. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. मूलाधार चक्र जे चक्र आहे ते तर आपण जे मला होता तो विषय. तर हे आधार चक्र आहे. हो, आधार शक्तीचे आणखी आधार चक्राच्या याच्यावर तू काय करतेस? हो, तू आधार चक्रावर असलेल्या कुंडलीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवतेस. हो, झोप घेण्याकरिता हृदयकाशात रूपी पाण्यात झोके देते. आता काय योगाचं वर्ण अवघड आहे. आधार शक्तीचे आणखी वाढविषयी कौतुकी म्हणजे आधार चक्रावर तो कौतुकाने त्याला वाढवते. हृदयकाश आपलं हृदयरूपी एक अवकाश आहे. आकाश म्हणजे पोकळी आहे का नाही? हे कोणतं आकाश आहे? तर इथं मठाकाश आहे. एक मडकं ठेवलं की त्या मडक्यामध्ये कोणतं आकाश आहे? घटाकाश. बाहेर गेला की महाकाश, मेघा आणि वर मेघाचं एक मेघाकाश. या आकाशाचे प्रकार सांगितले आहेत विचारसागरामध्ये. तुम्हाला तिथपर्यंत गेले नाही बा. घटाकाश, मठाकाश, मेघाकाश अशी आकाशाचे ज्याच्या उपाधी. आता त्याच्यामध्ये आहे का जी उपाधी असेल काय बघतो रे, जी उपाधी ज्या उपाधी आकाराने त्याला आकाश असं म्हटलं जातं. त्यांना गोष्टी पाहिजे गोष्टी. हो, आत्मसुखाची बाळलेणी देवविषयी. काय करतेस तू? आत्मसुखाची बाळलेणी. तर लहान मुलाला काय लागतं खेळायला? खेळणे पाहिजे. आता आपला धर्मराज आहे, सगळ्या प्रकारचे खेळ धर्माकडे. बंदूक आहे, भवरा आहे, गोटे आहे, सगळ्या प्रकारचे खेळ. त्याची आई याच्या बाप त्याचे खूप लाड करतात. जे मागितलं त्याला घेऊन देतात. असं इतर मुलांना नाही मिळणार. तुला मिळेल का जे मागितलं? तर काही का मागे ना, त्याची आई बाप त्याला इतके त्या लाड करतात. तशी ही गुरुकृपा दृष्टी काय करते? त्याची लाड करते. लेवीशी आत्मसुखाची बाळ लेणी. बाळाला जे लागतं ते देणं, अंगावर दागिने, कपडे, खेळ सगळं ती पूर्ण करते. कोणतं पण हे आत्मसुख. जेव्हा आपला खेळ वेगळा आणि आत्मसुख वेगळं. ती गुरुकृपा दृष्टी आत्मसुखाचं लेणं देते. हो.